तर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 100 मुलांचं आणि 100 मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये बांधलं, काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही, भाडेतत्वावर आपण घेतलंय। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 7-7.5 हजार ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे। त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट आपण साध्य करू शकला, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही, तर त्या पात्र विद्यार्थ्यांसाठी आपण काही भत्ता देणार का? आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही, त्या जिल्ह्यांची नावं जर सभागृहाच्या पटलावर मंत्री महोदयांनी ठेवली, तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळं सभागृहाला हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेलं नाही, तेवढ्या जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी। अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदर सांगितलं की आपण ताई 1 मिनिट माझा प्रश्न होऊ द्या, तुम्ही बोला ना, मला बोलण्याच्या अगोदर तुम्ही बोलायला लागतात। माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज साहेब आपण 2024-25 मध्ये जवळजवळ 2889 विद्यार्थ्यांना आपण त्याच्यातून हॉस्टेलमध्ये दिली आणि यावर्षी पण आपण ऑलरेडी 1200 विद्यार्थ्यांना दिली आहे। बाकीच्यांचे काहींचे रिझल्ट्स वगैरे उशिरा आल्यामुळे त्यांचं हे या ऑलरेडी दिलेले, पण हे हॉस्टेल्स फुल झाल्यावरही आपण जी आधार योजना सुरू केली आहे, तर आधार योजनेच्या माध्यमातून पण आपण जवळजवळ 21,600 म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे देतो। स्वयंच्या माध्यमातून आपण तेवढेच 21,600 विद्यार्थ्यांना देतो सगळ्या जिल्ह्यातल्या, आणि त्या माध्यमातून पण आपण त्यांना म्हणजे आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 38,000 ते 60,000 रुपये अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या याचे स्लॅब्स केलेले आहेत। त्या स्लॅबच्या माध्यमातून डायरेक्ट आपण डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे देतो, म्हणजे हॉस्टेल नाही मिळालं तरी त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळते।